चांगल्या प्रकारे मला वाटतं वातावरण आहे महायुतीचं, आणि महायुतीची सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती येईल आणि महायुतीचा महापौर जो आहे हा इथे बसेल। सर, मूलभूत सोयी सुविधांच्या माध्यमातून 52 कोटींचा निधी मंजूर केला, कोणती कोणती कामं त्याच्यातून आहेत? बघा, कल्याण लोकसभेमध्ये अनेक उपक्रम जे आहेत ते सुरू आहेत। विविध रस्त्यांची कामं असतील, वास्तूंची कामं असतील, आता देखील मूलभूत सोयी सुविधा वेगवेगळ्या वॉर्ड्समध्ये ही सगळी मूलभूत सुविधांची कामं जी आहेत ती होणार आहेत। तर जलकुंभ जे आहे ते इथे सगळ्यात मोठा जलकुंभ कल्याण डोंबिवलीतला असेल तो कल्याण वेस्ट मध्ये आहे। ESRचं बांधकाम जे आहे ते लवकरात लवकर सुरू होईल, जेणेकरून पाण्याची समस्या देखील सुटेल। शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहकार्याने गेले 5 वर्ष या कल्याण लोकसभेमधून अनेक बसेस जे आहेत हे कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात असतात। आज देखील कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणेश भक्तांसाठी शुल्क माफीचे गणेश मंडळांना महानगरपालिकेला शुल्क द्यायला लागतो, तो देखील सरकारच्या माध्यमाने माफ केले। जेवढ्या सुविधा देता येतील तेवढ्या सुविधा देण्याचं काम जे आहे ते सरकारच्या माध्यमाने आम्ही करतो। आज 650 मला वाटतं 900 बसेस जे आहेत कल्याण लोकसभेमधून म्हणजे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, दिवा, कळवा या सगळ्या भागामध्ये कोकण पट्ट्यातील लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात राहतात, आणि अशा सगळ्यांसाठी शिवसेनेने उपक्रम जो आहे तो हा राबवलेला आहे। सरकारच्या माध्यमाने याही वर्षी करण्यात आली, दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश भक्तांना, कोकणवासियांना टोल माफी जी आहे ती केलेली आहे। मी सरकारचं देखील खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या सहकार्याने या कल्याण लोकसभेतून अनेक बसेस जे आहेत, अनेक बसेस हे कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात असतात गणेशोत्सवानिमित्त। याही वर्षी 750 बसेस आज कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात आहेत। गेले 5 वर्ष हा उपक्रम सातत्याने शिवसेना राबवते, आणि जेणेकरून गणेश भक्तांना कुठलीही असुविधा होऊ नये, कोणाला तिकीट मिळत नाही, कोणाला बस मिळत नाही, कोणाला ट्रेनची तिकीट मिळत नाही, या सगळ्यांवरती मात करून शिवसेनेने गेले 5 वर्ष हा उपक्रम सुरू केला, आणि 5 वर्ष या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद जो आहे तो लोकांचा मिळतोय। लोक खुश आहेत, आणि लोक जे कोकणात जात नव्हते अगोदर, जेव्हा त्यांना तिकीट मिळत नव्हते, आज जे आहे जे कोकणात जात नव्हते ते देखील कोकणात जे आहे ते गणेशोत्सवाला जायला लागले। गणेशोत्सव हा मोठा सण जो आहे तो कोकणातला आहे। प्रत्येक जण जो आहे हा गणेशोत्सवाची वाट जो आहे तो आतुरतेने बघत असतो, आणि आज आम्हाला देखील समाधान वाटतं की या बस सेवेच्या माध्यमाने अनेक गणेश भक्तांना त्यांच्या मूळ गावी जे आहे हे जाता येतं, गणेशाची जी आहे ती भक्ती करता येते।